नमस्कार, तुमचं मॉम अँड डॉटर किचन चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मंचुरियन। त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे छोटा कोबीचा गोळा। आता आपण याला किसून घेऊयात। इथे आपला बारीक कोबी किसून झालेला आहे। 4 चमचा आपण इथे कॉर्नफ्लॉवर टाकत आहोत। दोन चमचे मैदा, चिमूटभर मिरी पावडर, लसूण मिरचीची पेस्ट अर्धा चमचा, चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर 1 चमचा, रेड चिली सॉस 1 चमचा। इथे आपण थोडासा फूड कलर टाकलेला आहे चिमूटभर। आता आपण याला मिक्स करून घेऊयात। आपण गोळा मस्त रगडून घ्यायचा आहे सर्व। यात थोडंसं पाणी टाकायचं आहे। कोबीला ऑलरेडी पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला पाण्याची जास्त गरज नसते, म्हणून आपण इथे थोडंसंच पाणी टाकलेलं आहे। इथे आपल्या मंचुरियनचा गोळा हा तयार झालेला आहे। आता आपण याला 5 मिनिटं मुरू देऊयात। आपल्या इथे पीठ मुरतंय, तोपर्यंत आपण इथे शेजवान चटणीची तयारी करूयात। तेल आपण इथे 1 चमचा टाकलेला आहे। इथे आपण लसूण मिरचीची पेस्ट टाकून घेतली 1 चमचा आणि 2 चमचा किसलेला कोबी। इथे आपण याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यात 1 ग्लास पाणी टाकणार आहोत। काश्मीरी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, रेड चिली सॉस 1 चमचा, ग्रीन चिली सॉस 1 चमचा, आल्याची पेस्ट आहे, थोडासा फूड कलर, अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर, पाणी, असं मिक्स करायचं। कॉर्नफ्लॉवरचं आपण केलेलं ही पेस्ट आता आपण याच्यात टाकणार आहोत। ही टाकताना हे असं हलवायचं आहे, कारण त्याच्यामध्ये गठोळे होऊ शकतात। उकळल्यानंतर आपण हे कॉर्नफ्लॉवरचं टाकलेलं आहे पाणी करून। आता हे आपण 5 मिनिटं उकळू द्यायचं आहे। इथे आपली चटणी झालेली आहे, बघू शकता। इथे आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण याच्यात आपले मंचुरियन सोडूयात। इथे आपले मंचुरियन टाकून झालेले आहेत तेलात। हे मस्त असे फ्राय होऊ देऊयात। आता याला असं पलटून घ्यायचं आहे। आपले क्रिस्पी मंचुरियन हे बघा झालेले आहेत। आता आपण याला काढून घेऊयात। बघू शकतात मस्त असे आपले झालेले आहेत। तुम्हाला आवाज आलाच असेल। इथे आपले मस्त असे क्रिस्पी मंचुरियन तयार आहेत।
तुम्हाला आता मी ते मंचुरियन दाखवणार आहे. हे बघा किती छान असे झालेले आहेत. हे बघा असा आवाज येतोय म्हणजे आपल्या इथे मंचुरियन हे क्रिस्पी झालेले आहेत. बघू शकतात. बघा आपले मंचुरियन क्रिस्पी मंचुरियन आपल्या इथे तयार झालेले आहेत. आपण डिशमध्ये काढून घेतलेले आहेत. आपल्या शेजवान चटणीसोबत घरगुती शेजवान चटणी आहे. तोंडाला तर पाणी सुटलंय बघून. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट करून जर सांगा तुम्हाला व्हिडिओ आजची आवडला रेसिपी कशी असेल वाटली. तर धन्यवाद. तुम्ही